Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. Today in this video we are going to discuss the very important multiple choice questions based on basic principles of organic chemistry, mainly nomenclature, isomerism, tautomerism, hyperconjugation. सर्वसाधारणपणे IIT JEE असेल, नीट असेल, स्टेट लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन असेल, या सर्व परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारलेला पाहायला मिळतो. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहावा की जेणेकरून तुम्हाला बेसिक ज्यांचं चांगलं आहे त्यांना हे प्रश्न सोडवताना कुठेही अडचण येणार नाही. परंतु प्रश्न सोडवताना उत्तराकडे जाताना आपण त्यासाठी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरणार आहोत याही तुम्हाला निश्चित उपयोगी पडणाऱ्या आहेत. तर आपण असे प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत की जे दिसताना खूप अवघड वाटतात, परंतु बेसिक प्रिन्सिपल्स त्याची जर कन्सेप्ट्स माहीत असतील तर निश्चित तुम्हाला त्याची उत्तरं लवकर देता येतील. आणि असे प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी फक्त एकच ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे, वन करेक्ट ऑप्शन असणारे MCQs आपण सिलेक्ट केलेली आहेत. तर आपण सुरू करूया. पहिला प्रश्न. This is first question to you, that is, in the following compound the number of sp hybridized carbon is. This is the structure or compound given to you and you are asked to find out the number of sp hybridized carbon. Options are 2, 3, 4 and 5. म्हणजे आता इथं हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे या स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर यामध्ये नेमके किती sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स आहेत हे शोधायचं आहे. आता हे शोधत असताना तुम्हाला केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन अँड sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे हे जे बेसिक 3 हायब्रिडायझेशन असणार आहेत ही तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. आणि मग जर sp3 चा विचार जर आपण केला, sp3 हायब्रिडायझेशन, तर टेट्राहेड्रल कॉन्फिगरेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर आहे. sp2 चा जर विचार जर केला तर कार्बन कार्बन हा डबल बॉन्ड असणारा आहे, असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आणि sp हायब्रिडायझेशन जर पाहिलं आपण तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणारा आहे, किंवा कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असणारा आहे, ट्रिपल बॉन्ड असणारा आहे, मल्टिपल बॉन्ड. म्हणजे या पद्धतीने अगोदर तुम्हाला माहित पाहिजे आणि मग दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक कार्बन ॲटम आपल्याला शोधायचा आहे. नाउ दिस इज CH2 डबल बॉन्ड C, C डबल बॉन्ड CH, CHCN, C ट्रिपल बॉन्ड CH. हे स्ट्रक्चर आहे. तर यातला हा जो कार्बन असणार आहे, this carbon is a sp2 hybridized. This carbon is a sp hybridized. Again this sp2 hybridized. This one is a sp3 hybridized, कारण सगळे सिंगल बॉन्ड्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात. This carbon is a sp hybridized. This one is also sp hybridized. आता इथं जो असणार आहे तो मात्र कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. त्यामुळे दिस कार्बन इज अ sp हायब्रिडाइज्ड, म्हणजे हा जो असणार आहे तो sp हायब्रिडाइज्ड आहे. सो इन द गिवन स्ट्रक्चर देयर आर 1, 2, 3 and 4 कार्बन ॲटम्स हे असे आहेत की जिथं आपल्याला
sp हायब्रिडायझेशन पाहायला मिळतं. सो द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज अ सी. म्हणजे सी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सोडवता यायला पाहिजेत. यावर हमखास प्रश्न हा परीक्षेला असतो. नाउ सेकंड क्वेश्चन, the IUPAC name of the following compound is. JEE मेन ऑनलाईन 2018 हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलेला आहे आणि या स्ट्रक्चरचं IUPAC नेम तुम्हाला ओळखायचं आहे. 4 ऑप्शन्स आर गिवन टू यू. ए ऑप्शन आहे 4-methyl 3-ethyl hex 4-ene, 4,4-diethyl 3-methyl but 2-ene, 3-ethyl 4-methyl hex 4-ene, 4-ethyl 3-methyl hex 2-ene. So before going to ऑप्शन्स, पहिल्यांदा काय करायचं, जे दिलेलं स्ट्रक्चर आहे त्यावर फुल फोकस करायचा. आणि जर फुल फोकस केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स containing here multiple bond, that is the functional group. एक आपला IUPAC nomenclature of alkenes आणि अल्काइन्स असा एक व्हिडिओ आहे. ती लिंक निश्चित तुम्ही किंवा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर यावरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड, दॅट इज द डबल बॉन्ड. ही चेन तुम्ही अशी सिलेक्ट करू शकता. मग कार्बनची संख्या मॅक्झिमम यायला पाहिजे 1 2 3 4 5 6. किंवा एखादा दुसरा विद्यार्थी काय करेल, इथून असं सिलेक्शन करेल 1 2 3 4 5 6. म्हणजे कुठेही गेला तरी तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बनची संख्या जी असणारी आहे ती इथं आपल्याला 6च पाहायला मिळते. म्हणजे मॅक्झिमम कार्बन ॲटमची संख्या 6 आहे. त्यामुळे रूट नेम इज अ हेक्स. हेक्स हे रूट नेम आलं. आता इथं सिलेक्टेड चेन कंटेंट डबल बॉन्ड, त्यामुळं प्रायमरी जो इथं तुम्हाला सफिक्स लावायचा आहे तो ENE असणार आहे. ENE बरोबर आहे. म्हणजे डबल बॉन्ड असल्यामुळं ENE असणार आहे. नाउ नंबर द चेन. तुम्ही सिलेक्टेड चेनचं नंबरिंग करायचं अशा पद्धतीनं की ज्या कार्बन पासून डबल बॉन्ड सुरू होतो आणि तिकडून ब्रांचिंग पण जास्त येतात अशा पद्धतीनं नंबरिंग जर आपण केलं तर ते बरोबर असणार आहे. तर 1 2 3 4 5 and 6. म्हणजे इथं डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 2, त्यामुळे इथं काय येणार आहे 2 येईल मध्ये. करेक्ट. आणि कार्बन 3 वर एक सबस्टिट्युएंट आहे, त्याचं नाव आहे मिथाइल. बरोबर आहे. आणि इथं एक सबस्टिट्युएंट आहे तो कार्बन 4 वर आहे. 2 कार्बन ॲटम्स आहेत त्यामुळं हा इथाइल असेल. म्हणजे इथं 3-methyl 4-ethyl. So 2 different substituents are present on the selected parent chain. So you have to follow the alphabetical order while writing the correct IUPAC name. त्यामुळे याचं करेक्ट IUPAC नेम आपल्या दृष्टीनं काय येईल पहा, 4-ethyl 3-methyl hex 2-ene, 4-ethyl 3-methyl hex 2-ene. हे कुठं आहे आपण इथं बघूया. तर इथं दिसतंय 4-ethyl 3-methyl hex 2-ene. This one is the correct option of this question. म्हणजे इथं या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न आणि त्याचं उत्तर शोधता यायला पाहिजे. समजलं? आपण पुढे जाऊया आता.
इथं क्वेश्चन अगेन आस्क्ड ऑन IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर एक प्रश्न हमखास असतो. जे प्रश्न हमखास त्या परीक्षेला असणार आहेत तेवढेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिलेक्ट केलेले आहेत. द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज. IIT 2009 ला हा प्रश्न विचारलेला आहे. इथं बेन्झीन रिंग दिसते पहा. अँड देर आर 3 सबस्टिट्युएंट्स. वन इज OH, BR अँड CN. आपण स्पेशल कंपाऊंड्स म्हणून एक पार्ट पाहिलेला आहे. फिनॉल आहे की OH ग्रुप बेन्झीन रिंगला जोडलाय फिनॉल्स. बेन्झीन रिंगला NH2 जोडलाय अमाइन्स, अमिनो बेन्झीन. म्हणजे अशा पद्धतीने काही स्पेशल कंपाऊंड्स आहेत की जी नावं पॅरेंट म्हणून विचारात घेतलेली आहेत. त्याचाही विचार इथं आपण करायचा आहे. किंबहुना हे जे 3 वेगवेगळे आपल्याला जे काही फंक्शनल ग्रुप्स पाहायला मिळतात, यू मस्ट नो द प्रायोरिटी ऑफ द फंक्शनल ग्रुप्स. खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी लिस्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा फंक्शनल ग्रुप माहीत असणारे आहे, प्रायोरिटी लिस्ट हायर टू लोअर आपण अशा पद्धतीने दिलेला एक व्हिडिओ तुम्ही या पद्धतीचा फंक्शनल ग्रुपचा पाहू शकता की त्यावरनं याचं उत्तर तुम्हाला देणं सोपं जाणार आहे. तर हायर प्रायोरिटी जे असणार आहे, प्रायोरिटी गोज टू CN. तर यामध्ये CN जो असणार आहे तो प्रेफिक्स म्हणून वापरायचा असेल तर सायनो असेल आणि सफिक्स म्हणून वापरायचा असेल तर तो नायट्राइल त्यासाठी त्याचं नाव असणार आहे. म्हणजे इथं OH आणि BR काढला तर बेन्झो नायट्राइल हा इथं पॅरेंट होऊ शकतो. बेन्झो नायट्राइल. आता इथं बेन्झो नायट्राइल जो असणार आहे तो OH. आता इथं आपल्याला या बेन्झो नायट्राइल चा विचार जर केला तर CN पासून आपल्याला आता BR आणि OH दिस 2 आर सबस्टिट्युएंट्स. हे जे 2 असणारे आहेत बोथ आर सबस्टिट्युएंट्स म्हणून तिथं असणार आहेत. म्हणजे ते प्रेफिक्स म्हणून इथं तुम्हाला वापरायचे आहेत. या दोघांच्या प्रायोरिटीचा विचार जर केला तर प्रायोरिटी गोज टू हायड्रॉक्सी ग्रुप अँड देन हलाइड्स. मग आपण असं नंबरिंग केलं की इथं 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो यू राईट द सेट ऑफ लोखंड्स. लोखंडचा सेट जर आपण विचारात घेतला तर 1 कार्बनवर तो सबस्टिट्युएंट आहे किंवा 3 आणि 5 आपण विचारात घेऊया. 3 आणि हा 6. याची सम जर केली तर 9 येईल. आणि इकडून जर नंबरिंग आपण केला 1, 2, 3, 4 and 5. 2 and 5. 2, 5 जर केला तर 7. So 7 is the lowest locant. So this is the correct way of numbering of this benzene ring. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सेट ऑफ लोखंड पण काढावा लागेल. म्हणजे या पद्धतीनं जर गेलो आपण तर नाव याचं काय लिहिल पहा 2 ब्रोमो. कारण इथं B फर्स्ट आहे. इट कम्स अकॉर्डिंग टू अल्फाबेटिक ऑर्डर. आणि हायड्रॉक्सी म्हणजे H येणार आहे. म्हणजे 2 ब्रोमो 5 हायड्रॉक्सी बेन्झो नायट्राइल. दिस इज द करेक्ट IUPAC नेम. मग इथं कुठं आहे बघूया 2 ब्रोमो 5 हायड्रॉक्सी बेन्झो नायट्राइल. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं ही उत्तर आपण शोधायची आहेत आणि यासाठी थोडासा बेस तुमचा पक्का असणं आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र व्हिडिओज आपण काढले ते आपण जरूर पाहावेत. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये ते येईल. निश्चित समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया. नाउ फोर्थ क्वेश्चन. इन विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स ऑल ॲटम्स आर को-प्लॅनर. JMN ऑनलाईन 2018 ला हा प्रश्न विचारलेला आहे. स्ट्रक्चर पाहिल्यानंतर खूप भीती वाटते आपल्याला की याचं नेमकं काय उत्तर असणार आहे. परंतु यातले काही बेसिक कन्सेप्ट जे आहे ते तुम्हाला माहीत असतील तर ते निश्चित तुम्हाला उत्तर शोधायला मदत करू शकतील. आता यामध्ये काय माहीत असायला पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न शोधायचे असेल तर काय तुम्हाला माहीत पाहिजे. तर अगेन यू मस्ट नो द टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन अँड देअर जॉमेट्री.
म्हणजे जर sp3 हायब्रिडायझेशन जर तुम्ही अभ्यासात असाल तर जॉमेट्री जी असणारी आहे ती कशी असणारी आहे, टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल म्हटल्यानंतर त्या कार्बन ॲटमला जोडलेले atoms or groups which are attached to carbon atom, they are not in a plane. ते एकाच प्लेन मध्ये असू शकत नाही. अबोव द प्लेन, बिलो द प्लेन, इन द प्लेन अशा पद्धतीने याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. त्यानंतर sp2 आणि sp हायब्रिडायझेशनचा जर विचार केला तर मग मात्र ऑल ॲटम्स लाई इन वन प्लेन. कारण यातला sp2 मधला बॉन्ड अँगल असणार आहे तो 120 आणि sp मधला असणार आहे तो 180. त्यामुळं इन केस ऑफ sp अँड sp2 हायब्रिडायझेशन ऑल ॲटम्स लाई इन वन प्लेन. मग याचा आता शोध तुम्ही घ्यायचा आहे की कुठं कुठं sp3 हायब्रिडायझेशन आहे आणि कुठं नाही. एवढं कळालं तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच सांगता येईल. इथं आता आपण बघूया, इथं CH3 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो कार्बन असणार आहे याच्या सभोवताली आपण जर पाहिलं तर देर आर 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स आणि 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. म्हणजे याचा अर्थ दिस कार्बन इज अ sp3 हायब्रिडायझर. इथं पण तो एक जरी असला तरी चालला, हा पण sp3 हायब्रिडायझड आहे. मग असं जर असेल तर इथं हे प्लॅनर स्ट्रक्चर, को प्लॅनर स्ट्रक्चर असणार नाही. नाउ ऑब्झर्व द बी ऑप्शन. इथं बेन्झिन रिंग आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, कॉन्जुगेट सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड आपल्याला पाहायला मिळते आणि ऑल द कार्बन ॲटम्स इन बेन्झिन रिंग दे आर sp2 हायब्रिडायझर आणि sp2 यातला प्रत्येक कार्बन ॲटम हा sp2 हायब्रिडायझड असल्यामुळं ऑल द ॲटम्स लाईन वन प्लेन. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. इथं काय बघूया, इथं हा कार्बन जो असणार आहे हे सगळे कार्बन ॲटम हे sp3 हायब्रिडायझड आहे. त्यामुळे टेट्राहेड्रल जॉमेट्री, त्यामुळं हे नाही. इथंही तुमच्या लक्षात येईल की हा यातला कुठलाही कार्बन घेतला तर तो sp3 हायब्रिडायझड आहे आणि त्यामुळं हे पण ऑप्शन असणार नाही. म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आपण पुढे जाऊया. बी इज द करेक्ट ऑप्शन. नाउ fifth question to you. Which among the given molecules can tautomerize? आता याच्यामध्ये 3 स्ट्रक्चर्स तुम्हाला दिलेली आहेत आणि ही 4 ऑप्शन्स आहेत. जे मेन 2017ला विचारलेला प्रश्न आहे. या ऑप्शन्स कडे जाण्यापूर्वी आपण टाटोमेरिझम, कीटो इनॉल टाटोमेरिझम म्हणून एक आयसोमेरिझमचा टाईप याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण काढलेला आहे. तो हा व्हिडिओ जर पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला निश्चित मदत होऊ शकते. इथं आपण बघूया आता, इथं स्ट्रक्चर जे आहे ते ब्रिज कंपाऊंड्स आहेत. म्हणजे रिंग आहे आणि पुन्हा दुसरं एक रिंगचे 2 कार्बन ॲटम्स हे एकमेकाला पुन्हा ते एका ब्रिजनं जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते ब्रिज कंपाऊंड्स म्हणून असणारे आहेत. तर इथं ब्रिज कंपाऊंडचा मधला हा कार्बन असणार आहे. तर इथं एक CH बॉन्ड आहे, याला आपण म्हणूया अल्फा हायड्रोजन. But this alpha hydrogen at the bridge carbon atom never participates in tautomerization. हा भाग लक्षात ठेवायचा. म्हणजे अशी स्ट्रक्चर दिलेत आणि टाटोमेरिझमचं तुम्हाला विचारलं असेल तर इथं अल्फा हायड्रोजन ॲटम ॲट द ब्रिज कार्बन ॲटम नेव्हर पार्टिसिपेट्स इन टाटोमरायझेशन. म्हणजे हे स्ट्रक्चर इथं टाटोमरायझेशन मध्ये भाग घेणार नाही. इथंही आपल्याला ते पाहायला मिळतं. याला ऍडजसेंट कार्बोनिल ग्रुप इथं तुम्हाला दिसतोय, परंतु हे पण स्ट्रक्चर नाही. तर इथं आपण बघूया, इथं पण एक
हा अशा पद्धतीचा ब्रिज कार्बन ॲटम आहे. हा अल्फा हायड्रोजन ॲटम आहे, तो काही भाग घेणार नाही. परंतु इथं एक कार्बन आहे की देर आर 2 हायड्रोजन ॲटम्स. बरोबर आहे. इथं 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. कार्बन विच इज ॲडजसेंट टू कार्बोनिल कार्बन इज कॉल्ड अल्फा अँड हायड्रोजन अटॅच टू अल्फा कार्बन ॲटम आर कॉल्ड अल्फा हायड्रोजन ॲटम. त्यामुळे इथं ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणारी आहे ती इकडं दिली जाईल. त्यामुळे देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड आणि पाय इलेक्ट्रॉन्स गेट शिफ्टेड टुवर्ड्स द ऑक्सिजन. त्यामुळे हा एच जो असणार आहे इट गेट्स अटॅच टू दिस ऑक्सिजन. So there is a formation of single bond. So double bond COH. This is the in and OL combination of two different functional groups. म्हणजे इथं स्ट्रक्चर 3 जे असणारे आहे इट कॅन एक्झिस्ट इन टाटोमेरिक फॉर्म. म्हणजे ऑप्शन इथं जर पाहिला तर दिस ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे हे दिसायला खूप अवघड दिसतं, परंतु यातला बेसिक कन्सेप्ट जो असणार आहे त्यातलं गाभा काय आहे नेमकं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की जेणेकरून स्ट्रक्चर किती मोठी विचारू दे आपण त्या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे तो कन्सेप्ट त्याच्या मधला काही महत्वाचा भाग जर लक्षात ठेवला तर तुम्हाला उत्तर शोधताना कुठेही अडचण येणार नाही. मला वाटतं तुम्हाला समजलं असणार आहे. ऑप्शन ए. दिस इज द लास्ट क्वेश्चन टू यू. जेई मेन 2017 ला विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल इज अ लिस्ट रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. रेझोनन्स म्हणजे काय असणार आहे आणि त्याच्या कंडिशन्स या आपल्याला माहित आहेत. एक देर इज अ डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स असं आपण म्हणतो. परंतु त्यासाठी कंडिशन काय असली पाहिजे लक्षात घ्या की डबल बॉन्ड असला पाहिजे म्हणजे पाय बॉन्ड असला पाहिजे. विच मस्ट बी कनेक्टेड टू ए सिंगल बॉन्ड दॅट इज द सिग्मा बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्ड जो असणार आहे तो एक तिथं लोन पेअर तर असेल किंवा तिथं पॉझिटिव्ह चार्ज तरी असणारा आहे. लक्षात घ्यायचं. म्हणजे दिस कंडिशन म्हणजे इथं डबल बॉन्ड आहे पुन्हा सिंगल बॉन्ड आहे आणि इथं असणाऱ्या ॲटमकडं एक लोन पेअर असेल किंवा चार्ज पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर असणार आहे. या कंडिशन जर जिथं आपल्याला पाहायला मिळतील तिथं रेझोनन्स हा फिनॉमिनन असणारा आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं जर किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कॉन्जुगेट सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड जर असेल तरीही तिथं आपल्याला डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे पुन्हा डबल बॉन्ड दिसतोय आपल्याला तरी देखील कॉन्जुगेट सिस्टीम असणार आहे. त्यामुळे तिथंही रेझोनन्स हा पाहायला मिळतो. मग इथं आपण नायट्रोजन जर पाहिलं लक्षात ठेवायचं इट हॅज अ 2 लोन पेअर्स. पुन्हा ऑक्सिजन जो असणार आहे याच्याकडं 2 लोन पेअर्स आहेत. याही ऑक्सिजनकडं 2 लोन पेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथं आपण बघूया आता बेन्झिन रिंग इथं सिंगल डबल बॉन्ड आहे त्यामुळे एक पाय बॉन्ड असेल तर एक सिग्मा बॉन्ड असेल. म्हणजे पाय बॉन्ड हा सिग्मा आणि ही लोन पेअर. सो इट इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. हा रेझोनन्स स्टॅबिलायझेशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथं तर तुम्हाला माहित आहे बेन्झिन रिंग आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड अगेन पाय बॉन्ड पुन्हा सिग्मा बॉन्ड. त्यामुळे इथं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन असणार आहे. इथं आपण जर पाहिलं तर इथंही तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं पाय बॉन्ड आहे कनेक्टेड टू सिग्मा अँड प्रेझन्स ऑफ लोन पेअर. त्यामुळे इथंही रेझोनन्स स्टॅबिलायझेशन असणार आहे. आता इथं लास्ट स्ट्रक्चर जर पाहिलं तर हा कार्बन जो दिसतोय आपल्याला दिस कार्बन इज अ sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि आपल्याला तो sp3 चालणारच नाही. त्यामुळं करेक्ट आन्सर असणार आहे ते डी ऑप्शन असणार आहे. डी ऑप्शन डी इथं आपल्याला पाहायला मिळतं कारण sp3 हायब्रिडायझेशन असणारा कार्बन आपल्याला रेझोनन्स मध्ये चालत नाही. म्हणजे या पद्धतीनं दिलेल्या प्रश्नामधलं बेसिक कन्सेप्ट जर माहित असेल
तर कितीही अवघड स्ट्रक्चर्स असू द्या, ही तुम्हाला सोडवणं सोपं जाणारं आहे. हे निश्चित तुम्हाला समजलेलं असेल याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करावा, असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद.